नागपूरमधल्या महापौर पदासाठी सर्वसाधारण प्रवर्ग महिला आरक्षण आता निघालेलं आहे आणि नागपूर शहरात महापौर पदासाठी निघालेलं हे आरक्षण एक प्रकारे फिक्सिंग आहे अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेली आहे। भाजपकडनं शिवानी दाणी यांच्यासाठी हे सगळं केलं गेलेलं आहे असा आरोप सुद्धा वडेट्टीवार करतायत। मी परवा बोलताना म्हणालो की जर हे आरक्षण नागपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर हे आरक्षण फिक्सिंग आहे। हे आरक्षण फिक्स केलेलं आहे कारण महापौर पदाचा उमेदवार ठरलेला आहे कोणाला करायचं। मी त्यांचं नाव आजच डिक्लेअर करून देतो। भाजपापेक्षा कुठलं नाव आहे भाजपकडून? भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दाणी या महापौर पदाच्या उमेदवार नागपूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत। पुणे पालिकेसाठी महापौर पद हे खुलं महिला प्रवर्गासाठी राखीव झालेलं आहे। पुण्याचा महापौर आता खुल्या प्रवर्गाचा असणार आहे। या महापौर पदासाठी नेमके कोणकोणते दावेदार आहेत आपण ते देखील पाहूया। काही नावं या अनुषंगाने चर्चेत येत आहेत। भाजपच्या रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे ही काही नावं सध्या चर्चेत आहेत। यानंतर मुंबईतली एक महत्त्वाची बातमी पाहूया। गेले काही दिवस नॉट रिचेबल असलेल्या ठाकरे सेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सरिता म्हस्के या अखेर नेत्यांच्या संपर्कात असल्याचं आता बोललं गेलेलं आहे। नवस पूर्ण करण्यासाठी गेल्यामुळे आपण अनुपस्थित होतो असं सरिता म्हस्के यांनी स्पष्टीकरण दिलं। पूजा सुरू होती म्हणून फोन बंद होता असंही सरिता म्हस्के स्पष्टीकरण देत सांगतात। 10 दिवसापूर्वी माझं तिकीट कापलं गेलं होतं। त्या दिवशी मी देवाला साकडं घातलं होतं, नवस केलं होतं की माझ्या मार्गातले अडथळे दूर होऊ दे, मी 5 दिवसात तुझ्या दर्शनाला येईल। आणि पहिल्या बैठकीत मी होते इथे उपस्थित ठाकरे साहेबांबरोबर, तेव्हा मला असं कळलं होतं की सोमवारी जायचं आहे आपल्याला कोकण भवनामध्ये, पण मंगळवारपर्यंत जेव्हा मेसेज आला नाही, मला जवळच जायचं होतं म्हणून मला असं वाटलं मी करून येईल दर्शन। पण मागे रात्री जो मेसेज आला मी तिथे तोपर्यंत पोहोचले होते जो मला लेट भेटला। मग मी इथे निरोप पाठवला की असं आहे पण मी येणार आहे म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला। अहिल्यानगरमध्ये पालिका महापौर पदाचं आरक्षण ओबीसी महिला प्रवर्गासाठी आता जाहीर झालेलं आहे। भाजपसोबत चर्चा करून महापौर पद कुणाला द्यायचं याचा निर्णय होईल अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिलेली आहे। दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल आणि मगच पुढचा निर्णय घेतला जाईल असंही जगताप यांनी स्पष्ट केलं। आरक्षण आज जाहीर झाले आहे त्यामुळे आता या बाबतीमध्ये जसं आम्ही युती म्हणून लढलेलो होतो, राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, आता एकत्रित बैठक होऊन त्यामध्ये निर्णय घेतला जाईल की महापौर कोणाचा होणार हे ठरवलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग महापौर कोणता होईल त्याच्यातनं हे देखील पुढे आता ठरणार आहे। म्हणून अद्याप कुठल्याही प्रकारे अजून चर्चा झालेली नाही। त्यामुळे पालकमंत्री साहेब असतील किंवा शिवदादा असतील किंवा राष्ट्रवादीचे आमचे नेते मंडळी असतील सर्वांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेतला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।